कराडला एक फार मोठा इतिहास आहे, साताऱ्याला फार मोठा इतिहास आहे, पश्चिम महाराष्ट्राला एक फार मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचे मुख्य जनक म्हणजे आपले शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. शिवाजी महाराज हे नाव जरी काढलं तरी आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. आणि त्यांचे पाय या विभागामध्ये वरचेवर लागत होते. त्यांनी फार मोठं कार्य या विभागामध्ये केलेलं आहे आणि या दृष्टीने आम्हाला कराडमध्ये येणं हे फार मोठं भाग्याचं वाटलं. ज्ञानेश्वर पुण्यस्मरण महोत्सव आम्ही या ठिकाणी करतो. पुण्यतिथी नाही, पुण्यतिथी आम्ही मुंबईला करतो. तिथीप्रमाणे पुण्यतिथी आम्ही मुंबईला साजरी करतो. पण ज्ञानेश्वर महाराजांचं पुण्यस्मरण महोत्सव हे आम्ही लोकांच्या सोयीप्रमाणे करतो. लोकांची सोय म्हणजे मुख्य अशी की आम्हाला असा अनुभव आला की पुण्यतिथी आम्ही जेव्हा साजरी करायचो त्यावेळेला अनेक वेळेला आम्हाला पावसाला तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळे पाऊस आल्यानंतर पुष्कळ लोकांना त्रास व्हायचा. त्या पावसापासून जितकं लांब जाता येईल तितकं जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून तिथीप्रमाणे आणि पुण्यस्मरण सोयीप्रमाणे असं आम्ही करायचं ठरवलं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही करतो आहोत ते पुण्यस्मरण महोत्सव हे आपण लक्षात ठेवायचं. पुण्यस्मरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं पुण्यस्मरण हा एक भाग, संतांचं पुण्यस्मरण आणि त्याचबरोबर जी जीवनविद्या आम्ही आज प्रचार आणि प्रसार करतो आहोत ती जीवनविद्या लोकांपर्यंत पोचवावी हा सुद्धा त्याच्या पाठीमागे एक दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते आम्हाला संप्रदाय वाढवायचा नाही, आम्हाला शिष्य संप्रदाय वाढवायचा नाही, शिष्यांची संख्या वाढवायची नाही. आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते तुमच्याकडून काहीही मिळवायला आलेलो नाही. या पैना तुमच्याकडून पैची अपेक्षा नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आम्ही जे येतो त्याच्या पाठीमागे आमचा एकच हेतू आहे, फार मोठा हेतू आहे आणि तो म्हणजे हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे अगदी अमेरिकेच्याही पुढे जावं हा आमचा संकल्प आहे. आणि हा संकल्प घेऊन आम्ही आमचं कार्य करतो आहोत. हे संप्रदाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी संकुचित आहेत या मताचा मी आहे. शेवटी माणूस हा महत्त्वाचा आहे आणि माणूस सुधारणं हे महत्त्वाचं आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्या जाणीवेनेच आम्ही हे कार्य करत असतो. आमची ही जी जीवनविद्या आहे ह्या जीवनविद्येच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर ही जीवनविद्या पारंपरिक विद्या ज्याला आपण म्हणतो, अध्यात्मविद्या किंवा पारंपरिक आपण आतापर्यंत जे ऐकत आलेलं आहात, वाचत आलेला आहात, सांगत आलेला आहात आणि बोलत आलेला आहात त्याच्यापेक्षा पुष्कळ अंगाने ती वेगळी आहे आणि आगळी आहे. ती वेगळी आणि आगळी कशी आहे हे सांगण्यासाठी मला अनेक आमचे जीवनविद्येचे सिद्धांत तुमच्यापुढे मला सांगावे लागतील, मांडावे लागतील आणि तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न मला करावा लागेल. याचं म्हणण्याचं कारण असं की तुम्ही आतापर्यंत जे काही ऐकलेलं आहात त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही वेगळं ऐकाल
तेव्हा तुमच्या मेंदूला कदाचित मुंग्या येतील, कदाचित तुमचं डोकंही दुखायला लागेल, कदाचित तुम्ही म्हणाल हे कसलं काय कसलं काय, हे काहीतरी सांगतात, असंही तुम्ही कदाचित म्हणाल. किंबहुना आम्हाला असे अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. आमच्या समोर एक ग्रस्त बसलेले आहेत, मी त्यांच्याबद्दल नेहमी सांगतो. ते ग्रस्त चेंबूरला आमच्या प्रवचनाला प्रथम आले, तेव्हा आमचं प्रवचन ऐकल्यानंतर रागारागाने तडफडत गेले. काय सांगतात हे, काय सांगतात हे म्हणून. पण कुठेतरी त्यांचं पुण्य होतं म्हणून दुसऱ्या दिवशी प्रवचनाला आले आणि आदल्या दिवशीपेक्षा जरा नरम झाले. जे गरम होते ते नरम झाले. नंतर पुन्हा आले प्रवचनाला आणि हळूहळू हळूहळू आता जे चिकटले ते आता एकही प्रवचन सोडत नाही. आता आमच्या प्रवचनाची सगळी टेप रेकॉर्डिंगचं काम तेच करतात. मला सांगायचा मुद्दा काय, ते एकच ग्रस्त आहे असं नव्हे, माझ्या समोर बसले म्हणून मला आठवण झाली. अशा अनेक आहेत की सुरुवातीला त्यांना असं वाटतं हे वामनराव पै काहीतरी सांगतात, पण वामनराव पै काहीतरी सांगत नाहीत हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं. आणि जे काही सांगतात ते तुमच्या भल्यासाठी, सर्वांच्या भल्यासाठी, मानवजातीच्या भल्यासाठी. इथे धर्म नाही, संप्रदाय नाही, पंथ नाही, वर्ण नाही, जात नाही, जमात नाही, किंवा कुठल्याही तऱ्हेचा वंशभेद ज्याला आपण म्हणतो तो नाही. ह्या इथे कुठल्याही प्रकारचं एक मानव प्राणी आमच्या डोळ्यासमोर आहे, माणूस म्हणून आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि तो माणूस सुधारल्याशिवाय काहीही होणार नाही. किती जरी शासन पद्धती आल्या, लोकशाही, कम्युनिस्ट पद्धत, सोशॅलिस्ट पद्धत, अशा अनेक प्रकारच्या ज्याला आपण शाही म्हणतो, पूर्वीच्या काळी बादशाही होती, राजेशाही होती, हे सगळे जरी आले आणि गेले तरी माणसाच्या जीवनामध्ये विशेष फरक पडणार नाही. कारण माणूस हा इथून तिथून एकच असतो, सारखा असतो. मग तो कुठल्याही पक्षातला असू दे, तो कुठल्याही राज्यातला असू दे, तो कुठल्याही राष्ट्रातला असू दे, किंवा तो कुठल्याही प्रांतातला असू दे. माणूस हा इथून तिथून सारखाच असतो. कारण माणसाच्या ठिकाणी जे मन आहे ते मन सर्वांचं सारखं असतं. माणसामध्ये जे मन आहे त्या मनाला जे हवं असतं ते जगातील प्रत्येक माणसाला तेच हवं असतं. आणि म्हणून माणसाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर माणूस कुठलाही जरी असला तरी तो एका विशिष्ट पद्धतीने विचार करत असतो, आचार करत असतो, उच्चार करत असतो, जीवन जगत असतो. मला सांगायचा मुद्दा असा की जोपर्यंत माणूस सुधारत नाही तोपर्यंत जगातली कुठलीही क्रांती जगाला शांती देऊ शकत नाही. क्रांती शेवटी भ्रांती ठरते आणि शांती द्यायला असमर्थ ठरते, असा आमचा पहिला सिद्धांत आहे. आणि म्हणून आतापर्यंत जगामध्ये एवढ्या क्रांत्या झाल्या पण भ्रांती गेली नाही, शांती आली नाही. आणि माणूस हा जो प्राणी पूर्वी भांडण, तंटे, बखेडे, दंगे, धोपे, युद्ध, लढाया करत आला तेच अजूनही करतो आहे. प्राचीन काळापासून तर आतापर्यंत मानवजात ही पूर्वी जशी होती तशीच आता आहे, काही फरक पडलेला नाही. अगदी ज्याला आपण अवतार म्हणतो, रामावतार, कृष्णावतार. आपल्या हिंदुस्थानामध्ये तर आपण म्हणतो देवांचे पुष्कळ अवतार झाले, संतांचे अवतार झाले, ऋषी मुनींचं तत्त्वज्ञान आपण ऐकलं. एवढ्याने आमचं भागलं नाही. आणि म्हणून कित्येक बायकांच्या अंगात येतं, पुरुषांच्या अंगात देव येतात, कोणाच्या अंगात साईबाबा येतात, कोणाच्या अंगामध्ये स्वामी येतात, कोणाच्या अंगात काय येईल ते ब्रह्मदेवी सांगू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. हे मी काय सांगतो आहे की एवढा सगळा परिवार
आमच्या हिंदुस्थानामध्ये होत आला, म्हणजे देवाचे अवतार, संतांचे अवतार, ऋषीमुनींचं हे सगळं, आणि मग सांगितल्याप्रमाणे आणि ह्यांच्या अंगात त्यांच्या अंगात बुवा बाबा भगत तर गल्लोगल्ली आहेत. गल्ली म्हणण्यापेक्षा चाळीत चाळीत आहे, चाळीत चाळीत म्हणण्यापेक्षा खोलीत खोलीत आहे असंही म्हटलं तरी चालेल. काहीही फरक पडलेला नाही हे मला सांगायचं. पूर्वी जे होतं तेच आज आहे. रामावतारच्या काळी जे होतं तेच आज आहे. कृष्णावतारच्या काळी होतं तेच आज आहे. काही फरक पडलेला नाही. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा की या देशामध्ये एवढे अवतार झाले संतांचे आणि देवांचे, तरीसुद्धा या देशाचा अवतार हा असा कसा, हा प्रश्न आम्हाला पडत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला सांगायचा मुद्दा असा की जर एवढे मोठे अवतार झाले आपल्या देशामध्ये तर आपल्या राष्ट्राची परिस्थिती सुधारायला पाहिजे होती. पण आपण जर पाहिलं तर राष्ट्राची परिस्थिती जास्तीत जास्त बिघडत चाललेली आहे. पूर्वी होतो त्यापेक्षा आपण आज जास्त वाईट झालेलो आहोत. पूर्वी आपण तलवारीने फार तर थोड्या लोकांनाच मारत होतो, पण आता तर ते एक 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 बंदुका ज्या निघालेल्या आहेत, एक एक काय 56 काय आणि 47 काय, आणि जशी रंगपंचमी आपण फुरफुर फुरफुर करतो तसे येतात आणि गोळ्या घालून मारतात. हे आपण जर पाहिलं, ॲटम बॉम्ब वगैरे तो बोलायलाच नको. एक ॲटम बॉम्ब पडला, आपण म्हणतो आज धरणीकंप झाला आणि किती लोक मेले असं आपण म्हणतो. पण जपानवर नागासाकी आणि हिरोशिमा या दोन मोठ्या प्रांतावर जपानच्या ॲटम बॉम्ब पडले आणि लाखो लोक मेले त्या ठिकाणी. लाखो लोक जखमी झाले आणि लाखो लोक तडफडत राहिले, ना मेले ना जिवंत राहिले. हे असं हे का झालं? ह्याचे अनेक कारणं आहेत. त्याचं मुख्य कारण की आपण इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडत गेल्या त्या का घडत गेल्या याचा आपण कधी विचारच केला नाही. उलट आपण असं म्हणत राहिलो की इतिहासाची पुनरावृत्ती होणारच आहे, इट इज इनएव्हिटेबल, हे असंच चालणार, इतिहासाची पुनरावृत्ती होतच राहणार, त्याला काही इलाज नाही असं आपण म्हणत राहिलो. अशी आपली समजूत आपण प्रामाणिकपणे बाळगत राहिलो आणि त्याचा परिणाम असा झाला की इतिहासाची पुनरावृत्ती ही वर्षोनवर्ष युगानुयुग तशीच्या तशी चाललेली आहे. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की जेथे परिणाम आहे तेथे कारण असलंच पाहिजे. द युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, जिथे परिणाम आहे तिथे कारण असलंच पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये जे दुःख आहे त्याचं कारण असलंच पाहिजे. ते कारण आपण शोधत नाही, शोधून काढण्याचा आपण प्रयत्न करत नाही, आणि केला प्रयत्न तो प्रामाणिक प्रयत्न असतो. आग लागलेली असते रामेश्वरला आणि बंब चालतात सोमेश्वरला, आग विझणार कशी? तशी आज परिस्थिती अशी आहे, पूर्वी तशीच होती की आग एके ठिकाणी लागलेली आहे आणि आमचे बंब दुसरीकडे चाललेले आहेत. आमचे प्रयत्न उलट दिशेने चाललेले असतात आणि म्हणून जीवनातले प्रश्न कधी सुटतच नाहीत. म्हणून जीवनविद्या जी निर्माण झाली त्याच्या पाठीमागे खूप चिंतन आहे. ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, आम्हाला जीवनामध्ये आलेले अनुभव, आम्ही केलेलं खोल चिंतन आणि सद्गुरू कृपा यांच्या मिलनातून ही जीवनविद्या निर्माण झालेली आहे, याची आपण नोंद घ्यावी. ही जीवनविद्या, या जीवनविद्येमध्ये 3 शास्त्रांचा संगम आहे. या आपल्या कराड गावामध्ये 2 नद्यांचा संगम आहे, तसा आमच्या या जीवनविद्येमध्ये 3 शास्त्रांचा संगम आहे. मानसशास्त्र, परामानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र. सायकोलॉजी, पॅरासायकोलॉजी आणि मेटाफिजिक्स या 3 शास्त्रांचा सुरेख संगम या जीवनविद्येमध्ये आहे.
आणि म्हणून ही जीवनविद्येमध्ये तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचं आणि अंधश्रद्धा नावालाही सापडणार नाही. इथे कुठल्याही तऱ्हेचं आणि काल्पनिक गोष्टी इथे सांगितल्या जात नाहीत. इथे हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारे या ठिकाणचं हे तत्त्वज्ञान आहे. आपण ते ऐकत असताना थोडंसं आगळं आणि वेगळं ऐकलं तर लगेच हे काय सांगतात असं म्हणू नका. थोडा विचार करा, चिंतन करा. पण विचार आणि कराल आणि चिंतन कराल ते इथे मात्र करू नका. मी बोलत असताना मी काय बोलतो ते ऐकत राहा आणि मग काय जे रिमार्क्स पास करायचे, कॉमेंट्स करायचे ते प्रवचन झाल्यानंतर घरी जाताना ते सुद्धा मनातल्या मनात करा. आणि घरी गेल्यानंतर चिंतन करा, बाबा वामनराव पैंने आज काय सांगितलं, त्याच्या पाठीमागे काय व भूमिका आहे, त्याच्या पाठीमागे त्यांचं शास्त्र काय आहे, या गोष्टीचा जरा चिंतन करा, विचार करा. आणि मग तुम्हाला हळूहळू पटायला लागेल की वामनराव पै जे सांगतात तो प्रत्येक सिद्धांत हा परफेक्ट आहे. आणि म्हणून ही जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान आपण एकाग्र चित्ताने ऐकावं. तुम्हाला नक्की तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवता येतील. कारण शेवटी ही जीवनविद्या ही विश्वाला अभिमुख आहे, समाजाला अभिमुख आहे, जीवनाला अभिमुख आहे. ती जीवनापासून पलायनवाद शिकवित नाही, ती विश्वापासून दूर जायला शिकवत नाही, तर ती तुम्हाला विश्वात राहून विश्वाकडे पाहून जीवन जगायला शिकवते. सांगायचा मुद्दा असा की आज आपल्या राष्ट्रामध्ये आपण जर नीट विचार केला तर आपल्याला दिसून येईल की फार पुरातन काळापासून आपल्याला मोक्षाचं फार वेळ लागलेला आहे. आपण मोक्षाचा खूप विचार करतो, पण मोक्ष म्हणजे काय म्हणून जर विचारलं तर निरनिराळे लोक निरनिराळ्या गोष्टी सांगतात. आणि त्यातलं मुख्य कीर्तन प्रवचनातून जे सांगितलं जातं ते म्हणजे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष. वास्तविक जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष, याला आम्ही पलायनवाद म्हणतो. याला आम्ही पलायनवाद म्हणतो की पुन्हा जन्म नको रे देवा. का तर जीवनामध्ये दुःख आहे म्हणून, आणि म्हणून आम्हाला मोक्ष दे, म्हणजे पुन्हा जन्माला घालू नको. हा पलायनवाद आहे. जगामध्ये दुःख आहे किंवा जग हे दुःखमय आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ती वस्तुस्थिती नसते, ती परिस्थिती आपण निर्माण केलेली असते. हे आपल्या कधी ध्यानात येत नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की हे जग मिथ्या नाही, तर हे जग सत्यम शिवम सुंदरम असं आहे. आणि अशा या सुंदर अशा जगात आपण जन्माला आलो आहोत, हे आपलं मोठं भाग्य आहे. पण आपल्या वाट्याला मात्र दुर्भाग्य येतं. ह्याचं कारण आपण करतो ती विपरीत करणी हे होय. पण आपण आपणाला दोष देत नाही, आपण दुसऱ्यांना दोष देतो. बघा तुम्ही जीवन जगत असताना भांडण दंडे बकडे झाले की तू असं केलं, तू अमुक केलं, तू कसं केलं, पण मी बॉस चुकलो असं कोणीही म्हणत नाही. प्रत्येकजण दुसरा चुकला कसा हे तावातावाने सांगतो, ओरडून ओरडून सांगतो, कंठशोष करतो, पण चुकून सुद्धा विचार करत नाही की बा आपण चुकलो का असा विचार करत नाही. आणि म्हणून जे आपलं काय चुकलं असं पाहतात ते सगळे मोठे होतात, आणि जे दुसऱ्यांचं चुकलं असं म्हणतात ते नेहमी खोटे पडतात. आणि म्हणून माणसाने नेहमी आपलं काय चुकलं हे प्रथम पाहावं. बहुतेक आपलंच चुकत असतं असं ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला भांडण तंटे बखेडे आपोआप नाहीसे होतील, आपोआप. पण तू चुकला मी बरोबर असं म्हटलं की भांडण तर मिटणार नाहीत, पण ते चिघळत 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 शेवटी मुद्द्यावरून गुद्द्यावर, गुद्द्यावरून शेवटी गळा धरण्यावर, गळा धरण्यावरून गळा दाबण्यावर इथपर्यंत मजल जाते. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की जीवनामध्ये आपण आपलं परीक्षण
निरीक्षण, सिंहावलोकन जर करत राहिलो तर आपल्याला आपण कुठे चुकलो, आपल्या चुका कुठे कुठे होत्या त्या आपण सुधारल्या नाहीत, त्या वेळीच सुधारल्या नाहीत, किंबहुना त्या कधीच सुधारल्या नाहीत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती निर्माण झाली. ज्या तुकाराम महाराजांनी सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं म्हटलं, ते तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मना संगे. तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मना संगे. आता, आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आता या शब्दामध्ये ज्ञानबाची मेघ आहे, हे आपण लक्ष ठेवायचं. एकनाथ महाराज म्हणतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवित, शोभवित, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ. आता, आता शब्द महत्वाचा आहे. आता म्हणजे केव्हा, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. आता म्हणजे केव्हा, तुकाराम महाराज जे आता म्हणतात, एकनाथ महाराज जे आता म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज जे आता म्हणतात, संत जे आता म्हणतात, ते आता म्हणजे काय हे जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळेला जीवनातले तुमचे सर्व प्रश्न सुटतील. आणि म्हणून हे जीवनातले सर्व प्रश्न सुटावेत, मानवजात सुखी व्हावी, जग सुखी व्हावं, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो. हे जग सुखी व्हावे हे शेवटी आमचं ध्येय आहे. आणि म्हणून हे जग सुखी होण्यासाठी तुम्ही मला बघा, वामनराव कसं शक्य आहे, हे जग कसं सुखी होईल, कठीण आहे. जगामध्ये कुठली गोष्ट सोपी आहे मला सांगा, जगामध्ये कुठलीच गोष्ट सोपी नसते. प्रयत्न केला ना की सगळं सोपं होतं. मुलांना गणित हा विषय नेहमी कठीण वाटतो, कारण का कधी प्रयत्नच करत नाही गणित सोडवण्याचा, आणि म्हणून ते कठीण वाटतं. पण एकदा ते प्रयत्न करायला लागले ना की गणित विषय सोपा वाटतो. जॉमेट्री, जॉमेट्री हा विषय विद्यार्थ्यांना फार कठीण वाटतो, कारण का त्या विषयाला हातच घालत नाहीत, आणि म्हणून तो विषय कठीण वाटतो. पण एकदा त्याचा अभ्यास करायला लागलो आपण, सवय करायला लागलो, आणि हळूहळू ते समजायला लागलं की त्याची गोडी लागते. मला सांगायचा मुद्दा असा, अभ्यासाने सर्व काही शक्य आहे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाला काही शक्य नाही, अशक्य नाही. आणि म्हणून हे जग सुखी व्हावं हा आमचा संकल्प जो आहे, हा मोठा संकल्प आहे, याची आम्हाला जाणीव आहे. पण एक लक्षात ठेवा, डिझरेली नावाचा एक पंतप्रधान इंग्लंडमध्ये होऊन गेला. ब्रिटिश साम्राज्य ज्यावेळेला होतं त्यावेळेला डिझरेली नावाचा एक पंतप्रधान होऊन गेला. तो असं म्हणतो, नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स, फॉर यू विल नेव्हर गो एनी हायर दॅन यू थिंक. तुमचं हे जे मन आहे त्या मनामध्ये द ग्रेट थॉट जर तुम्ही नर्चर केला नाही, कल्चर केला नाही, तर तुम्ही नेहमी छोटेच राहाल, तुम्ही छोटेच राहाल. वाय? बिकॉज यू नेव्हर गो एनी हायर दॅन यू थिंक. हा जो सरडा असतो, सरडा, त्याची धाव नेहमी कुंपणापर्यंत असते, अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. तशी तुमची जी धाव आहे ती तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारापर्यंत असते.
विचारच तुमचे जर कोते तर तुमच्या जीवनाची धाव सुद्धा तिथपर्यंतच राहील. पण विचार जर तुमचे मोठे तर तुमच्या जीवनाची धाव सुद्धा मोठी होईल. आणि म्हणून याच्यासाठी नर्चर अँड कल्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स असं जे म्हटलं आहे ते अगदी योग्य आहे. आणि म्हणून हे जग सुखी व्हावं हा ग्रेट थॉट आहे. नर्चर अँड कल्चर इट. आणि हळूहळू तुमच्यापासून सुरू होईल सुखाला. गंमत अशी आहे, तुमच्यापासून सुखाला सुरुवात होईल. एक मोठा तलाव आहे अशी कल्पना करा. एक मोठा तलाव आहे, डोळ्यासमोर आणा. तुम्ही तलाव पाहिलेला आहे. त्या तलावामध्ये पाणी कसं शांत असतं. तुम्ही एक दगड घ्या आणि असा टाका. त्या शांत तलावामध्ये एक दगड असा टाका. ज्या ठिकाणी दगड पडतो ना त्या ठिकाणी एक सर्कल तयार होतं. ते सर्कल दुसऱ्या क्षणाला जरा मोठं होतं, तिसऱ्या क्षणाला आणि मोठं होतं. आणि असं करत 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 ते सर्कल संबंध तलावाला व्यापून टाकतं. तसं तुम्ही ज्या वेळेला हे जग सुखी व्हावं अशी मनामध्ये इच्छा धारण कराल, मनामध्ये संकल्प धारण कराल, मनामध्ये विचार धारण कराल, त्यावेळेला तिथे म्हणजे आपल्या मानस सरोवरामध्ये, मनाच्या सरोवरामध्ये एक तरंग निर्माण होईल, एक सर्कल निर्माण होईल. आणि हळूहळू तुम्ही जसं तो विचार घट्ट धरायला लागाल, पोसायला लागाल, त्याला खत पाणी घालायला लागाल, चिंतन करायला लागाल, तसं तो जो सर्कलात लहान सर्कल जे आहे ते मोठं 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 होत होत जसं तलावाला व्यापतं तसा आपला संकल्प संबंध जगाला व्यापून टाकेल. चिंतनाला फार महत्वाचं स्थान संतांनी दिलेलं आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करा, त्यामध्ये तुमचं हित आहे असं संत सांगतात. प्रश्न निर्माण होतो एवढाच की देवाचं चिंतन करायचं म्हणजे कोणाचं करायचं, चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, हित होतं म्हणजे काय होतं, हित होतं म्हणजे कधी होतं, हित होतं म्हणजे कसं होतं, हित होतं म्हणजे काय होतं. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथे मिळत नाही. आणि म्हणून ती उत्तरं मिळण्यासाठी जीवनविद्या आहे. आपल्याला देवाचं चिंतन करायचं म्हणजे कोणाचं चिंतन करायचं हा प्रश्न निर्माण होतो. का देव म्हटल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये भलताच देव निर्माण होतो. आज मी ज्या विचार करतो त्यात मला असं दिसून येतं की जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करत असतात, परंतु त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. का मुळात देव हेच जर माहीत नाही तर पुढे सगळं चुकत जातं, हेच लक्षात येत नाही मानव जातीच्या. आपण गणित सोडवायला जर सुरुवात केली तर गणित सोडवताना पहिली स्टेप चुकली की पुढे सगळं चुकत जातं. गणित सगळं चुकत जातं. तसं आपल्या जीवनाचं गणित आपण ज्यावेळेला सोडवायला घेतो त्यावेळेला पहिली स्टेप म्हणजे देव, परमेश्वर, भगवान. इथे जर आपली स्टेप चुकली तर जीवनाचं गणित जे आहे ते सगळं चुकत जातं आणि त्या चुकीचा खेळा होतो आणि जीवन खिळखिळं करून टाकतं. सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये हे जे मी काही सांगतो आहे फार महत्वाचं आहे, आपण लक्षात घ्या.
की पहिली स्टेप आपली चुकते. देव म्हणजे काय आपल्याला काय कळतच नाही. आपल्याला देव म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, कन्फ्युजन मोस्ट कन्फाउंडेड, अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की गोंधळ आणखीन त्याच गोंधळात भर. तसं आपल्या जीवनामध्ये देव हा जो शब्द आहे, परमेश्वर हा शब्द आहे, अल्लाह हा शब्द आहे, भगवान हा शब्द आहे, गॉड हा शब्द आहे, हा शब्द इतका कन्फ्युजन निर्माण करणारा आहे, किंबहुना त्याने कन्फ्युजन निर्माण केलेलं आहे. म्हणून आज जगामध्ये जी विपरीत परिस्थिती आपल्याला दिसते आहे, जगामध्ये सर्वत्र युद्ध लढाया चाललेल्या आहेत. कशाच्या नावाखाली? देवधर्माच्या नावाखाली. मला सांगायचा मुद्दा असा, पूर्वीपासून ते आतापर्यंत तेच वाद होत राहावं म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असं म्हणायचं का माणूस हा मूर्ख प्राणी आहे असं म्हणायचं, हा प्रश्न मला पडतो. माणूस हा विचार करणारा जर प्राणी असताना तर त्याने हा प्रश्न केव्हा सोडवला असता की बाबा हे का चाललेलं आहे, पुरातन काळापासून आतापर्यंत तेच आम्ही काय करतो आहोत. पण मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल असं आपण म्हणतो, पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. मॅन इज ए थिंकिंग शब्द वगळल्यानंतर जे असेल ते, आणि म्हणून मॅन इज अन ॲनिमल. इतर ॲनिमल म्हणजे प्राणी आणि मनुष्य हा प्राणी, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. इतर प्राणी जे आहेत ते निसर्गाच्या नियमाला जास्त लाथा मारत नाहीत, पण माणूस हा असा प्राणी आहे की तो निसर्गाच्या नियमाला लाथा मारतच आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून एक दिवस लाथा खाल्ल्यानंतर किती खायच्या, एकदा दोनदा, शेवटी ते सहनशक्तीच्या पलीकडे जातं. तसं निसर्गाला सुद्धा तुम्ही जेव्हा लाथा मारायला लागता त्यावेळेला निसर्गाचा सुद्धा कोप होतो आणि मग अर्थक्वेक होतो, मग अवर्षण होतं, मग नको तेवढा वर्षा होतो पावसाचा, नाना तऱ्हेच्या आपत्ती आणि विपत्ती यायला लागतात. आणि हे का? तर माणूस हा जो प्राणी आहे तो देवाबद्दलचा विचार करत असताना तो खऱ्या देवाचा विचार करायच्या ऐवजी तो काल्पनिक देवाचा विचार करतो. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की संतांनी आपल्याला जे शिकवलं आणि सांगितलं त्याचा आपण विचार करत नाही. इथं ते करावे देवाचे चिंतन, ते देवाचं चिंतन करायला सांगतात. पण देवाचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं हे जर आम्हाला समजलं नाही तर सगळा घोटाळा होण्याची शक्यता असते नव्हे. घोटाळा झालेला आहे. म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनाचं गणित चुकत चाललेलं आहे. ते कधी वळणावर येतच नाही, ते कधी आपल्याला सोडवताच येत नाही. म्हणून जीवनविद्येने काय सांगितलं की जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष नाही, तर जीवनाचं गणित सुटणं म्हणजे मोक्ष. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.